नागपूरमध्ये सुरू असलेली ही देवेंद्र फडणवीस यांची विजयी रॅली आपण बघतोय। वेगवेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय, त्यांचं अभिनंदन केलं जातंय। वेलकम सीएम म्हणत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जात असल्याचं आपण पाहू शकतोय। आज खरं तर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये, नागपूर हा देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आणि या ठिकाणी इतरचं मला माहिती माझ्या आमच्या तटकरे साहेबाचा फोन 5 वेळा तुम्ही नेतृत्व केलेलं आहे, 5 वेळा नेतृत्व तुमचं झालेलं आहे, सातत्यानं आहात, कुठेतरी फळ मिळालं म्हणायचं 100% निश्चितपणे। आपण पाहत आहोत की या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळेच जे सगळे महत्त्वाचे नेते आहेत ते आता स्टेजवर जात आहे। आपल्याला नरहरी झिरवळ पाहायला मिळतात, या ठिकाणी माणिकराव कोकाटे सुद्धा आहेत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये दादा सुद्धा खरं तर या ठिकाणी पोहोचत आहेत आणि ह्या संपूर्ण ठिकाणी आपण बघतो की सगळेच जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार हे देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात देखील होणार आहे। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये आज एक महत्त्वाचा कार्यक्रम सुद्धा आहे जो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं कंबर कसली असल्याचं दिसतंय आणि त्या पार्श्वभूमीवरच या कार्यक्रमाचं आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे। थेट पुन्हा एकदा जातोय देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीकडे। देवेंद्र फडणवीस यांची विजयी रॅली सध्या नागपूरमधून निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत सध्या केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या दरम्यान जर आपण बघितलं तर नागपूरकरांचा उत्साह साधारणतः 12 वाजता ही रॅली जी आहे ती सुरू झाली आहे आणि आता 1:30 वाजतायत। नागपूरकरांचा जो उत्साह आहे तो तसाच आपल्याला बघायला मिळतोय। नागपूरकर मोठ्या उत्साहात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज जर आपण बघितलं तर आपण नागपूर विमानतळावरती देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं होतं आणि त्या ठिकाणानंच देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हळूहळू ही रॅली जी आहे ती पुढे सरकलेली आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर प्राईड हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मीनगर, बजाजनगर, शंकरनगर चौक या मार्गानं आता ही रॅली जी आहे ती हळूहळू लक्ष्मीभुवन चौकाच्या दिशेने खरं तर मार्गस्थ होती आहे आणि या ठिकाणी लक्ष्मीभुवन चौक या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतः जनतेला संबोधित करणार आहे आणि तिथून ते त्यांच्या निवासस्थानी सुद्धा रवाना होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान देखील अतिशय सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे। विविध रंगांच्या फुलांनी हे निवासस्थान सजवण्यात आलेलं आहे आणि तत्पूर्वी मात्र देवेंद्र फडणवीस जनतेशी काय बोलतात, जनतेला काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आज मात्र मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे। तब्बल आत्तापर्यंत महायुतीच्या 38 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे, त्यामुळे आता उर्वरित आमदारांमध्ये कुणाचं नाव असेल हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र पहिली दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये आता स्वतः अजित पवार हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा देखील मेळावा आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत स्वतः अजित पवार जे आहेत ते चर्चा करणार आहे आणि पुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्यासाठी आता अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं कंबर कसलेली आहे आणि त्यासाठी अजित पवार हे आता नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा जो मेळावा आहे तो अगदी काही वेळातच या ठिकाणी सुरू होणार असल्याचं देखील बघायला मिळत आहे। या क्षणाच्या या अतिशय 2 महत्त्वाच्या घडामोडी साम टीव्हीवरती आपण एक्सक्लुझिव्ह बघतोय। महत्त्वाची दृश्य, अतिशय महत्त्वाची दृश्य आहे कारण अजितदादांना गुलाबी रंगाचा फेटा हा या ठिकाणी बांधला जातोय। आपण बघितलं होतं ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजितदादांनी घेतली त्या दिवशी सुद्धा अजितदादांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेलं होतं आणि त्यानंतर विधान भवनामध्ये सुद्धा जेव्हा विशेष अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस सुद्धा अजितदादांनी गुलाबी फेटा घातला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आज सुद्धा गुलाबी फेटातच अजितदादा दिसत आहे। एकंदरीत महायुती सरकारचा विजय होण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे आणि त्यासाठीच आता लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांनी गुलाबी रंगाचा फेटा घातला असल्याची देखील चर्चा रंगलेली आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आता गुलाबी रंग या परिधान केला जात असल्याची देखील चर्चा आहे। मात्र या कार्यक्रमाची दुसरी दृश्य आपण बघतोय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा जो होतोय त्या दरम्यानची दृश्य यामध्ये आपण बघतोय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, याशिवाय आपण पाहतोय धनंजय मुंडे व्यासपीठावरती उपस्थित आहेत। पार्थ पवार सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत।
एकंदरीत जर आपण बघितलं तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस महायुतीसाठी म्हणावा लागेल. प्रत्येक पक्षानं खरं तर कंबर महायुतीसाठी कसलेली होती. प्रत्येक पक्षानं विजय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले होते.